पत्रकार मंडळीचे, प्रिंट मीडिया आणि सगळे चॅनल्स यांचं पहिलं स्वागत करतो मी. थोडा उशीर झाला काही कारणानं, परंतु तुम्ही सर्वजण थांबून राहिलेले आहेत त्याबद्दल आभारी. तशी नगरला माझी भेट तुमची यापूर्वी झाली होती, त्यांचा काही कालखंड गेलेला आहे. मग एकदा पुन्हा तुम्हाला सगळ्या पार्श्वभूमीवर भेटावं असं मला वाटलं. आज नगरमध्ये फोन बंद ठेवा, फोन बंद करा, ते चमकतं मला. आज नगरमध्ये सर्व वकील बांधवांचा मोठा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जातो आहे. मी सुद्धा संगमनेर बार असोसिएशनचा आजही सदस्य आहे आणि म्हणून दोन अर्थानं, एक लोकप्रतिनिधी अर्थानं म्हणा किंवा नागरिक या अर्थानं म्हणा किंवा बारचा असोसिएशनचा एक सदस्य या नात्यानं मी या 2-3 पद्धतीनं आज त्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे. ज्या पद्धतीनं निगरून हत्या ही वकील असलेल्या आढाव दाम्पत्याची झाली, ही मानवतेला कलंक, काळिंबा फासणारी अशा प्रकारच्या अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं गेलं. कारणांचा सुद्धा शोध लागत नाही, नेमकं समजत नाही का मारलं गेलं, अशी परिस्थिती आज तेथे दिसते. यामध्ये दोन गोष्टी आहे की निगरून हत्या होण्याचा त्यांचे कोणते कारण आहेत ते स्पष्ट होतील तपासाअंतर्गत. ती व्यक्तिगत कुटुंब त्यामध्ये संपलेलं असलं तरी सर्व वकील बांधवांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक वकील बांधव आपलं काम करत असताना गुंडांविरुद्ध सुद्धा त्यांना वकीलपत्र घ्यावं लागतं. त्यांना काय संरक्षण आहे असा प्रश्न आता पडतो आहे. सगळीकडेच एक दहशतीचं, भीतीचं वातावरण असताना त्यामध्ये भर घालणारं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे परिस्थिती अशी आहे की एक दहशतीचं, भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशा वेळेस आणखी या कृत्यामुळे तर त्यामध्ये भरच पडलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. त्यांच्या बाबतीतला एक कायदा जो विधिमंडळात आणावा अशा प्रकारचा त्यांचा आग्रह आहे, त्या बाबतीत सुद्धा सरकारला विचार हा करावा लागणार आहे. एक निर्भय वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे, ती पार पाडावी लागणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दोन गोष्टी दिसतात की काल विनोद घोसाळकरांची हत्या झाली. विनोद घोसाळकरांच्या मुलाची हत्या झाली, अभिषेकची. ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत, म्हणजे हत्या करतायत, संवेद बसतायत, मीडिया चालू आहे. अशा वेळेस थंड डोक्यानं हत्या करतायत. याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे जे शासन म्हणून, सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक राहिलेला नाही. त्यापूर्वी सुद्धा एक आमदार, एका पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा आमदार, भारतीय जनता पक्षाचा आमदार, हा दुसऱ्या सहकारी त्यांचा असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करतो आणि तो सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये करतो. हे एक उदाहरण आहे. हे सर्व उदाहरणं पाहिल्यानंतर असं वाटतं की राज्य शासन म्हणून जो गुन्हेगारावर धाक पाहिजे तो तर राहिला नाहीच, परंतु उलट असं दिसतं की राजकर्तेच आता जेव्हा गुन्हेगार होतात, राज्यकर्त्यांच्या सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात, ते आणखी धोकेदायक असं वातावरण या देशात निर्माण झालंय आणि राज्यात निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. आणि या विरुद्ध जनतेनं आवाज उठवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आज मी आपल्याला अहमदनगर जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे नव्या अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे.
त्यांची ओळख करून देतो. माननीय जयंतराव वाघ. खरं जयंतराव वाघ यांना सुद्धा एक राजकीय परंपरा आहे. माननीय स्वर्गीय रामनाथजी वाघ हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं, परंतु जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून 7 वर्ष त्यांनी काम केलं आणि ती परंपरा, ते संस्कार जयंतरावांवर सुद्धा आहेत. त्यांच्यावर जबाबदारी आम्ही टाकलेली आहे. एकंदर राज्यामधली परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थितीतून सर्व राज्य जातं आहे. त्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था तर अत्यंत दयनीय अशा प्रकारची झालेली आहे. कांद्याची जी हमी खरेदीचं आश्वासन शासनानं दिलं आहे ते पाळलं जात नाही. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करू असं प्रकारचं आश्वासन होतं, बिलकुल पाळलं जात नाही. आणि हा सर्वसामान्य शेतकरी, जिरायत शेतकरी, कांद्याचा शेतकरी हा जिरायत आणि छोटा शेतकरी प्रामुख्यानं यामध्ये असतो, त्याला अत्यंत अडचणीच्या कालखंडातून जावं लागतं. ही परिस्थिती आहे. कापूस खरेदीच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती दिसते आहे. हमी खरेदी त्याच्यातही होत नाही, बाजारभाव पूर्ण पडलेले आहे. सोयाबीनची अवस्था वाईट झालेली आहे. अवकाळी पाऊस झाल्यामुळं परिस्थिती तर कठीण आहेच, परंतु दुष्काळी परिस्थिती सुद्धा त्याचबरोबर सामोरी येते आहेत आणि जिल्ह्यात आणि राज्यात टँकरची संख्या दुसऱ्या बाजूने वाढत असताना दिसते आहे. ह्या सगळ्या परिस्थितीकडे राज्य शासन म्हणून शासनाचं बिलकुल लक्ष नाही, ही अवस्था आहे. त्यांना एकंदर त्यांचेच मेळ घालण्यामध्येच ते गुंग झालेले आहेत. त्यांचे मेळ त्यांना एकमेकाचे बसत नाहीत. अनेक जण एकत्र आलेले आहेत, सर्व महत्वाकांक्षी झालेले आहेत आणि ह्या सगळ्याच्या जनतेच्या प्रश्नाकडे या शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे. शासनाचा धाक म्हणून गुन्हेगारावर राहिलेला नाही. या अवस्थेतून हे राज्य पुढे जातं आहे, देश पुढे जातोय, ही अवस्था आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे. आणि म्हणून यामध्ये शेवटी जे निर्णय सुद्धा होत आहेत ते अत्यंत राजकीय पद्धतीचे होत आहेत. शिवसेनेच्या बाबतीतचा निर्णय झाला तो सुद्धा राजकीय निर्णय आहे, किंवा काल राष्ट्रवादीबाबतचा निर्णय झाला तो राजकीय निर्णय ते झालेले आहेत. ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या सुद्धा राजकारणी झालेल्या आहेत, राजकारणाच्या दबावाखाली आलेल्या आहे, राजकारण्यांचे सत्ताधाऱ्यांच्या गुलाम झालेले आहेत. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि याचा परिणाम जो आहे तो परिणाम असा की आपली लोकशाही ही धोक्यात आली की काय असं वाटून जावं, ही अवस्था आपल्याला निर्माण झालेली दिसते आहे. चंदीगडचं उदाहरण सुद्धा, मग लोकशाही टिकणार का नाही, निवडणूक व्यवस्था राहणार का नाही, कशा पद्धतीनं पुढे देश जाणार, ह्या सगळ्या काळजीतून आपण जातो आहोत. यामध्ये जनता सुद्धा खूप हवालदिल आहे, नैराश्यामध्ये आहे. ह्या गोष्टी आजच्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु शेवटी जनतेलाच निर्णय घ्यावा लागेल आणि ही परिस्थिती बदलावी लागेल. हा शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून जर न्याय मिळणार नसेल तर जनतेचं न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे, तिथं आम्ही न्याय मिळू याची सुद्धा खात्री आम्हाला आहे. चला, तुम्हाला विषय दिले. राज्यामध्ये जे हत्याचं सत्र सुरू आहे त्यापुढे गृह खातं काही अपयशी ठरलं असं वाटतंय? अपयशी निश्चितपणे आहे. राज्य शासन म्हणून शेवटी चालतं राज्य शासन, सरकार असतं, पोलीस असतात, न्यायालय असतात. शेवटी एक धाक असला पाहिजे गुन्हेगारावर. तो गुन्हेगारांवरचा धाक संपलेला आहे. आपण पाहतो की एका वकील दाम्पत्याचा कशा पद्धतीनं करून येतो, परंतु सत्ताधाऱ्यांचे सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात ते जास्त धोकेदायक असतं. कारण त्यांना आधार वाटत असतो की आपलं सरकार आहे, आपली सत्ता आहे, आम्ही काहीही करू, हे जे वाटत असतं त्याला, त्याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संपूर्णपणे होतो आहे. आणि या दहशतीच्या वातावरणाखाली जनता आज आहे, ही वस्तुस्थिती दिसते आहे आपल्याला. सत्ताधारीच गुन्हेगार झाले तर नेमकं न्याय मागायचा कोणाकडे, ही अवस्था आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे आरोप केले की मुख्यमंत्रीच गुंडांना पोचतायत, भाजप आमदार राज्याच्या ह्या सगळ्या गोष्टीचा खरं म्हणजे ते सरकारमध्ये आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचा एक आमदार मुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय, त्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे त्या बाबतीत की काय नेमकं स्वरूप आहे, का असा आरोप होतो, त्याचं उत्तर त्यांनी देणं आवश्यक आहे.
नाही, काल जो अभिषेक कोसळकरांवरती ज्यांनी हल्ला केलाय, ज्यांनी गोळ्या झाल्यात, त्याचे देखील फोटो मुख्यमंत्र्यांसोबत आहेत आणि ते देखील व्हायरल होतात सोशल मीडियावर. तेव्हा फोटोच्या बाबतीत मी एकदम असं काही नाही. हे गुन्हेगार मुख्यमंत्री गर्दीमध्ये कुठं दिसू शकतात. मी त्या बाबतीत एकदम काय असा आरोप मध्ये जाणार नाही. परंतु तो कदाचित जवळचा माणूस असेल तर जरूर त्यांनी तपासला पाहिजे. कारण तो जर जवळ फिरणार असेल गुन्हेगार तर ती काळजी मुख्यमंत्र्यासारख्या वरिष्ठ पोस्टमध्ये घेतली पाहिजे. हे मला माहिती आहे की कोणते राजकीय जे नेते असतात त्यांच्या भोवती गर्दी असते, गर्दीत लोक असतात, सगळ्यांच्या काही तपासणी करणं शक्य नसतं. परंतु अशा प्रकारचा गुन्हेगाराचा त्यांचा किती संबंध होता हे त्यांनी त्यांचं तपासलं पाहिजे असं मला वाटतं. कालच्या ज्या घटना घडल्यात, एकूणच गेल्या 2-3 घटना घडल्यात, आमदाराचा गोळीबार किंवा कालची घटना, संजय राऊतांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी ठरलेले आहात, तुमचं काय मत आहे त्याच्यात? नाही, हे राज्य शासनच आता अपयशी ठरलेलं आहे. निवळ गृहमंत्री म्हणून नाही. त्यांचा काय 3 लोक झाले. ते एक तर आहेत मुख्यमंत्री, दुसरे माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले, तिसरे आहेत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले. आणि ह्या सगळ्या सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्येच इतकी चालू आहे की त्यामुळं जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. आणि अपयशाचं कारण हेच आहे की त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांची सत्ता स्पर्धा, त्यांच्यामध्ये असलेले जे सगळे आहेत, जे गेलेत आता आणि एकत्र आलेत, ते सुद्धा ज्या पद्धतीने गेलेले आहेत तिथे एकत्र सत्तेकरता, ती सगळी अवस्था पाहिल्यानंतर हेतू सुद्धा त्यांचा जनतेसाठी ते गेले, जनतेला न्याय देण्याकरता, हे महाराष्ट्र पुढे जावं याच्याकरता गेले असं नाही. ते सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. या सत्ते स्पर्धेचा परिणाम आणि त्यांच्यामध्येच चाललेल्या स्पर्धेचा परिणाम हा शेवटी महाराष्ट्रावर होतो आहे आणि त्यामुळे या सरकारला अपयश येत आहे. कालच्या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवारांनी असं सांगितलं की आम्ही जनतेची विकास कामं करण्यासाठी. मला एक माझा सरळ प्रश्न आहे की हे समजा पक्ष बदलला तर तो कोणी म्हणत नाही माझ्या स्वतःच्या हितासाठी बदलला का माझा राजकीय हेतू होता. ते सगळे जनतेचंच हित सांगत असतात. पण जनता सुद्धा दूध खुळी नाही. मला सांगा एखाद्या पारावरच्या इस्माला, नागरिकाला बसलेला आहे, त्याला विचारलं अरे खरी शिवसेना कोणाची, त्याला विचारलं खरी राष्ट्रवादी कोणाची, तो जे उत्तर देईल ना ते खरं उत्तर आहे, तो खरा न्याय असं माझं मत आहे. आणि त्यामुळं यांनी गेले ते कसे गेले, का गेले, जसे गेले आणि सांगत असले का गेले हे सुद्धा कारण पारावरचा माणूस सांगू शकतोय. आज सामान्य माणूस, लहान मुलाला, साधारण समजदार झालेल्या लहान मुलाला विचारा का हे का गेले, ते मुलं सांगतील. ते त्याला 18 वर्षाची होण्याची गरज नाही. हे का गेले, कसे गेले. ज्यावेळेस सगळी जनता हे जाणून आहे, जनतेला ही बिलकुल आवडलेली नाही अशी गोष्ट आहे, त्यावेळेस यांनी काहीही कारण सांगितले तरी बिलकुल जनतेला खरे वाटणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांकडून एक मुद्दा उपस्थित केला जातोय की समान विकास कार्यक्रम असेल त्यानंतर आघाडीचं जागा वाटप होईल. हा एक नवीन मुद्दा आहे. पूर्वी तुमच्या 3 पक्षात समान कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता कुठे आणि आता तो नव्यानं पुढे येतोय. नाही असं नाही. ज्यावेळेस आपण काही एकत्र येतो तर आम्ही आघाडी केली होती त्यावेळेस आमच्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम हा होता. त्या पद्धतीनं याबाबत सुद्धा चर्चा आमची झालेली आहे की काही प्रश्न घेऊन, आपलं जनतेचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जावं की जे सोडवण्याची त्याच्यामध्ये आपण आश्वासित करावं. आणि म्हणून एक किमान समान कार्यक्रम करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे. तो त्यांनी काही एक प्रस्ताव दिला आहे. आमचे काही मुद्दे आहेत ते एकत्र येऊन आम्ही किमान समान कार्यक्रम करणार आहोत. ही वस्तुस्थिती आहे. त्याशिवाय जागा वाटप होणार नाही, जागा वाटप ही तर चर्चा चालू राहणार आहे. दोन्ही एका वेळेस चालू राहील. त्याला अंतिम स्वरूप आले नाही आलं. मला तर वाटतं खूप अनुकूलता आहे आणि यामध्ये आम्ही याला यशस्वी, आम्ही सर्वजणांना बरोबर घेण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ याचा विश्वास मला आहे. आंबेडकरांचा समावेश होताना आंबेडकर हे काँग्रेसला टार्गेट करताना दिसत आहे. नाही ठीक आहे. काही प्रश्नावर आम्ही शेवटी वेगवेगळे पक्ष म्हणून असू, आम्ही संघटना म्हणून असू,
काही तर त्याच्यामध्ये मतमतांतर आहेत. उद्देश आमचा आता एक आहे की भारतीय जनता पक्ष, त्यांची कार्यप्रणाली, त्यांचं तत्वज्ञान हे जे आहे ते देशाच्या हिताचं नाही. प्रथम ते थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून एकत्र आम्हाला यायचंय. समजा आमचं सगळंच समान असतं तर वेगळा किमान समान कार्यक्रम करण्याची काय गरज आहे किंवा वेगळे असण्याची काय गरज आहे. तो परंतु उद्दिष्ट मात्र राष्ट्रहिताचं आहे आमचं, ही वस्तुस्थिती आहे. एक विषय आहे की राज्यामध्ये आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडली आहे आणि त्याचे जे दोन छोटे छोटे गट आहेत ते आता काँग्रेस बरोबर आहेत. आतापर्यंत जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद होतं, परंतु आत्ताच्या राजकारणात काँग्रेस हा मोठा भाऊ झालेला आहे. आता लोकसभेच्या जागा वाटपात याचा काही परिणाम होईल का? काँग्रेस जास्त जागा लढवणार आहे का? आम्ही जागांच्या संख्येवर जात नाही चर्चेमध्ये. आम्ही चर्चा करतो आहोत की कोणत्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं, कोणची ताकद निवडून येण्याची आहे, कोणाजवळ उमेदवार आहे, याचा विचार आम्ही करतोय. त्यामुळं जागा इकडं तिकडं काही होऊ शकतात. संख्या ही महत्वाची नाही. तर 48 मध्ये जास्तीत जास्त जागा ह्या आमच्या आघाडीच्या निवडून आल्या पाहिजे, यावर आम्ही काम करतो आहोत. संख्या महत्वाची आमच्या दृष्टीनं नाही. नगर जिल्ह्याचा विचार केला तर शिर्डी आणि नगर अशा दोन जागा आहेत. त्या नगरवर राष्ट्रवादीने पहिल्यापासून दावा ठोकल्यात, शिर्डीवर उद्धव सेना हे करते. काँग्रेसला याच्यात कुठं संधी आहे का? नाही, आम्ही नगरचा नाही परंतु शिर्डीसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची चर्चा सुरू आहे. ते म्हणतात की आमच्याकडे उमेदवार आहे, आम्ही म्हणतो आमच्याकडे उमेदवार आहे. दोघांकडे सक्षम उमेदवार तर आहेतच. शेवटी जो निर्णय होईल त्या पद्धतीनं आघाडीचे सर्व कार्यकर्ते, नेते, कार्यकर्ते काम करतील.